तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका आवी. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. तर आपल्या गोट्यातील एचएफची गाय वेलेली आहे. तर 2 दिवसाखाली येईल ती. पण एचएफचा म्हणजेच फुल फॉर्म असा आहे की हॉलिस्टाईन फ्रिजियन जातीची गाय आहे. काळ्या पांढऱ्या लाल टिपक्यांच्या कातडीसाठी ओळखणारी जगभरातील सुप्रसिद्ध जात आहे आणि जगातील सर्वाधिक दूध देणारी ही गाय आहे. तर गाय तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. या गायीची दिवसाची दूध देण्याची एवढी क्षमता आहे की 25 ते 40 लिटर पर्यंत ह्या गाय दूध देऊ शकतात. ह्या गायांना जास्त काय ऊन सहन होत नाही, पण छोटंसं एक आपलं झोपडं झालं तरी खूप साधारणपणे योग्य होतं ह्या गायांना. आणि तुम्ही बघू शकता आपली गाय वेलेली आहे 2 दिवसाखालीच, पण आपण आज व्यवस्थित क्लिअर अशी आज गाय वेल्या आपल्याला इनेलॉन बॉटल पाजवायची आहे. तर ती 200 ml ची आहे आणि वेल्याच्या नंतर 2 तासांना आपल्याला गुलकाबुस्ट गाईला पाजवायचं आहे. तर गुलकाबुस्टची बॉटल आपल्याला 600 ml मध्ये भेटून जाईल आणि ते दिवसाचे 200 ml असं पाजवायचं आहे. तर आपल्याला ते 3 दिवस डोस गाईला द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि आपल्या वेल्यानंतर थोडेसे आपल्या गाईच्या कासावर सूज आली होती. तर बघू शकता आपण जास्त काय समजा सूज आला नाही गाईच्या कासावर, पण थोडीफार आलेली आहे. तर आम्ही तिला 2 टाइम बर्फ लावलेला आहे आणि बर्फ लावून आम्ही त्याला धोतराचा पाला कुटून लावलेला आहे. तर कुटताना आपण जेव्हा खलबत्त्यामध्ये कुटतो तेव्हा जरासं त्यांच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर व्यवस्थितपणे ते सगळं मिक्स होऊन जातं आणि गाईच्या कासावर असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर गाईच्या कासामध्ये मधात उष्णता असते आणि बघू शकता तुम्ही जवळपास आपली जी गाय आहे तर जवळपास एका टायमाला 12 लिटर दूध देणारी गाय आहे, खूप चांगल्या प्रकारे. आणि समजा 1 महिना झाला की गाईला आपल्याला जंतुनाशक आवश्यक आहे द्यायचं. तर आता दिल्यावर नंतर आपल्याला 3 महिन्याला दिलं तरी काही अडचण नाही. आणि आपण चला आता एकदा वासर आपल्या गाईने सुद्धा गोरं दिलेलं आहे आणि तुम्हाला आपण गोऱ्याचा सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर आमचं हे गोर आहे गाईने दिलेलं. तर बघू शकता तुम्ही. आणि आम्ही वासराला हे हेल्थ न्यूट्रिशन सुद्धा आणलेलं आहे. तर समजा हे दुधामध्ये टाकून पाजवायचं आहे. किती हे आपल्याला 1 महिन्यापर्यंत दिवसाचं 25 ml पाजवायचं आहे आणि नंतर 1 महिन्याच्या नंतर आपल्याला 2 टाइम 25 ml पाजवायचं आहे. तर आपण वासरासाठी दुधासाठी आपण बॉटलसुद्धा आणलेली आहे दूध पाजवण्यासाठी. तुम्ही बघू शकता 300 रुपयाला बॉटल आपल्याला दिलेली आहे. आणि आपण गाय भरताना पण आपण किती टक्केवारीचं शिमन आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे. जवळपास आपल्याकडे जे डॉक्टर येतात ते 70 ते 75 किंवा 80 टक्केवारीचेच असतील, पण ते शिमन आपल्याला जवळपास 100 टक्केवारीचंच पाहिजे. तर खूप चांगल्या प्रकारे आपलं जे येणारं वासरू आहे, कारवड असो गोर असो, खूप चांगल्या प्रकारे येतं. आणि तुम्ही बघू शकता जे आपलं जे आहे औषध आहे तर ते वासराचं एक तर शरीराची वाढ होती आणि खूप लवकर वाढीला लागतं. आणि तर आपल्याला वासराला जवळपास 4-5 दिवस झालं की आपल्याला जंतुनाशक वासराला कंपल्सरी पाहिजेनं आवश्यक आहे. बँडी नावाचं जंतुनाशक भेटतं आपल्याला. आणि वासरू कारवड असो की गोरं किंवा म्हशीचं वासरू, तर आपल्याला 1 वर्षापर्यंत वासराला कंपल्सरी एका महिन्याला जंतुनाशक देणं खूप गरजेचं आहे. आणि 1 वर्षाच्या नंतर आपण 3 महिन्याला दिलं तरी चालेल आणि कंपल्सरी तुम्ही 3 महिन्याला द्या. आणि आपण आता वासराला अजून बँडी नावाचं जंतुनाशक आणलेलं नाही, ते सुद्धा आपण आणून घेऊ. आणि बघू शकता तुम्ही आपण 2 टाइम वासराला दूध बॉटल सुद्धा आणलेली आहे. आणि आपला जे गोट आहे तर जवळपास आपण 8-8 दिवसाला गाय आपण धुतल्या पाहिजे खूप चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकता त्याने गायीचे दूध पण वाढेल आणि खूप चांगल्या पण गायी राहतात. तर असेच गायीविषयक आणि शेतीविषयक आणि गावाकडची माहितीबद्दल असेच व्हिडिओ नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.